आजची रेसिपी आहे कुरकुरीत क्रिस्पी ब्रेड रोल। खूप छान मस्त टेस्टी आणि क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहेत ब्रेड रोल। तर चला बघूयात रेसिपी। 2 चम्मच तेल घातलेले आहे। तेल छान गरम झालेले आहे। अर्धा चम्मच जिरे, 1 हिरवी मिरची कट केलेली, लसूण जिरे मिरचीची पेस्ट 1 चम्मच, मटार घातलेले आहेत, छान परतून घ्यायचं आहे। 1 चम्मच लाल तिखट, 1 पाव चम्मच हळद, अर्धा चम्मच धनी पावडर, अर्धा चम्मच गोडा मसाला, 1 पाव चम्मच चाट मसाला, बटाटे बॉइल्स केलेले आहेत, मॅश करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत, चवीपुरते मीठ, अर्धा चम्मच लिंबाचा रस, छान मिक्स करून घ्यायचा आहे। आता इथे सारण तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही, मस्त झालेलं आहे। आता इथे ब्रेडच्या कड्या काढून घ्यायच्या आहेत। ब्रेडच्या कड्या काढणे हे गरजेचं आहे, नाहीतर मग ब्रेड रोल्स बनत नाहीत। आता छान कड्या काढून घेतलेल्या आहेत। आता हे सारण आहे त्याचे छान छोटे छोटे रोल्स तयार करून घ्यायचे आहेत। रोल्स यासाठी करून घ्यायचे आहेत म्हणजे वेळेवर हात खराब होत नाहीत आणि लवकर झटपट रोल्स भरून होतात, ब्रेड रोल्स भरून होते। छान अशा पद्धतीने रोल्स तयार करून घेतलेले छोटे छोटे। आता इथे थोडेसे ब्रेड चपटे करून घ्यायचे आहेत, लाटून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने एक बाउल्स घेतलेला आहे, पाणी घातलेलं आहे, त्याच्यामध्ये ब्रेड घालायचं आहे, पाणी निथळून घ्यायचं आहे हातावर ठेवून आणि सारणाचा रोल त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान पॅक करून घ्यायचा आहे। बघा, एक ब्रेड घ्यायचा, त्याच्यामध्ये रोल्स ठेवायचा सारणाचा, अशा पद्धतीने छान पॅक करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने छान रोल्स तयार करून घेतलेले आहेत। आता तेल छान गरम झालेले आहेत, गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचे आहेत, मस्त गोल्डन ब्राऊन क्रिस्पी होतपर्यंत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी, मुलांना खूप छान आवडेल। मस्त झालेले आहेत बघा, मस्त कलरसुद्धा मस्त आलेले आहेत। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय। स्वस्त राहा, मस्त राहा।